दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये एनएडीएम प्रो, एक मिनिट, प्लांट बॉडी हॅप्लॉइड असते. तर एक काम करा, माझा आवाज येत असेल तर prostrate or erect and attached to the substitution by unicellular or multicellular rhizoids. They lack true roots, stem or leaves. They may possess root-like, leaf-like or stem-like structure. The main plant body of bryophyte is haploid. It produces gametes, hence is called a gametophyte. हॅलो, झालं का वाचून? नाही ते बंद झालं ना त्याचं. हा ठीक आहे. हा आता आवाज येतोय? हा येतोय. हा वाच, कुठून वाचलं? कॅन्सल केलं तर वाच, तिथून वाच. It produces gametes, hence it is called gametophyte. The sex organ is bryophyte or multicellular. The male sex organ is called एंथ्रेगोनियम. Antheridium. They produce bioflagellate antherozoids. The female sex organ called archegonium is a flag-shaped and produce a single egg. The antherozoids are released into water where they come in contact with archegonium and aprotheroid fuses with the egg to produce the zygote. Zygote do not undergo reduction division immediately. They produce a multicellular body called a sporophyte. The sporophyte is not free living but attached to the photosynthesis gametophyte and derives nourishment from it. Some cells of the sporophyte undergo reduction division, meiosis, to produce haploid spore. These spores germinate to produce gametophyte. ठीक आहे, चालतंय. आता हे वाचलंय ना, तर आता हे जे तुम्हाला पूर्ण पॅरा दिलाय तो बेसिकली रिप्रोडक्शन कसं होतं काय नाही त्याच्यावर दिलाय. तर प्लांट किंगडम मध्ये जे बघतोय आपण दुसरा टाइप ब्रायोफाइट, तर त्याचं रिप्रोडक्शन कसं आहे समजा, मोड ऑफ न्यूट्रिशन काय वगैरे तेच दिलंय. दुसऱ्या पॅरामध्ये तुम्हाला सांगितलं थोडक्यामध्ये, तेवढा पॅरा पाठ करायची गरज नाही. छोटे शब्द जे आहेत साईडला लिहून घ्या. द प्लांट बॉडी ऑफ ब्रायोफाइट इज मोर डिफरन्शिएटेड दॅन द एल्गी. आता सुरुवातीचा जो टाइप बघितला आपण एल्गी, त्यापेक्षा थोडी मॉडिफाईड झालेली, इव्होल्युशन झालेलं असल्यामुळे थोडी डिफरन्शिएटेड म्हणजे मॉडिफाईड झालेली असं त्यांचं म्हणणं आहे. नंतर म्हणले ती इट इज द थॅलस लाईक अँड प्रोस्ट्रेट अँड इरेक्ट. म्हणजे ते इरेक्ट म्हणजे स्ट्रेट असतं एकदम, प्रोस्ट्रेट असतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे थॅलस म्हणजे बेस ऑर्गनायझेशन असतो त्याचा. ठीक आहे, थॅलस म्हणजे एक सपोर्टिव्ह त्यांचा पार्ट असतो, जेणेकरून त्यांचं लोकोमोशन कुठे येऊ नये, आणि ते बेसिकली रूट सारखं काम करतं थॅलस ऑर्गनायझेशन. ठीक आहे. नंतर म्हणजे अँड अटॅच टू द सबस्ट्रॅटम बाय युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर रायझोइड्स. आता रायझोइड जे असतात ना, ते थोडे असे रूट सारखे त्यांच्या असे थोडं मॉडिफाईड झालेली गोष्ट आहे ब्रायोफाइट म्हणजे आपले मेंबर. रायझोइड्स लक्षात ठेवायचं कोणी म्हणलं तर रूट लाईक स्ट्रक्चर असतं, एकदम बारीक हेअर लाईक स्ट्रक्चर असतं, अपीअरन्स येतं त्याला रूट सारखं, त्याला म्हणतो आपण रायझोइड. त्यांच्याकडे रायझोइड असतं असं म्हणलंय, रूट्स असतात. ठीक आहे. दे लॅक ट्रू रूट्स. त्यांच्याकडे ट्रू रूट नसतात पण रायझोइड असतात. ठीक आहे. स्टेम आणि ल्यू काहीच नसतं त्यांच्याकडे, फक्त रायझोइड असतात, आणि थोडंसं काहीतरी असं ग्रीनिश आपण काय म्हणू शकतो समजा स्टेम सारखा एक पार्ट असतो, बस एवढंच असतं, बाकी काही नसतं. डायग्राम मध्ये बघा तुम्ही. नंतर म्हणले तुम्हाला काकूंचा फोन होता. कोण काकू? जयश्री काकू. नंतर करतो ना आदित्य. बरोबर, ठीक आहे. तर हे बघा, तेच सांगितलं तुम्हाला, मल्टीसेल्युलर रायझोइड असतात, थोडंफार प्लांट लाईक स्ट्रक्चर असतं, पण ओरिजिनल त्यांच्याकडे रूट स्टेम वगैरे नसतात ब्रायोफाइटकडे, साधे मेंबर असतात, आणि त्यांची पूर्ण प्लांट बॉडी हॅप्लॉइड असते, म्हणजे एन असते. बरोबर आहे, 2N नसते हॅप्लॉइड, फक्त हॅप्लॉइड असते. नंतरची एक गोष्ट बघा, इट प्रोड्यूस गॅमेट्स. गॅमेट्स तर तयार करणारच, कारण की त्यांना सेक्सुअल रिप्रोडक्शन करायचं असतं पाण्यामध्ये. बरोबर आहे, गॅमेट तर तयार करणारच आहेत. हेन्स इट इज गॅमेटोफाइट. गॅमेट तयार करणं याला म्हणतात गॅमेटोजेनेसिस, आणि ते गॅमेट प्लांटला अटॅच असतं याला म्हणतात गॅमेटोफायटिक प्लांट. ठीक आहे, तर ते लक्षात ठेवा, फक्त सोपं आहे एकदम. द सेक्स ऑर्गन्स इन द ब्रायोफाइट आर मल्टीसेल्युलर. मल्टीसेल्युलर तर असणारच आहे ना, युनिसेल्युलर थोडी आहे, सगळे युकॅरियोटिक डेव्हलप झालेले आहेत म्हणून मल्टीसेल्युलर आहेत, बस.
द मेल सेक्स ऑर्गन म्हणजे जे मेल आहे पार्ट इज कॉल्ड एन्थ्रेडियम. लक्षात ठेवायचं. तर हे खूपदा नीटला विचारलंय एन्थ्रेडियम आणि आर्किगोनियम मध्ये काय डिफरन्स आहे. तर एन्थ्रेडियम म्हणजे मेल पार्ट, आर्किगोनियम म्हणजे फिमेल पार्ट. आणि मेल पार्ट जे गॅमेट असतात डायफॅजिलेटेड त्यांना म्हणतो एन्थेरोझॉइड्स. जस की आपल्या मेल पार्ट मध्ये समजा स्पर्मॅटोझोआ झालं तर झूस्पोर असतो ना असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये प्लांटच्या, तसं आपल्या यांचं जे सेक्सुअल रिप्रोडक्शन आहे पाण्यामध्ये होतं आणि जे गॅमेट तयार होतो त्यासाठीचं त्याला म्हणतात अँथ्रोझॉइड मेल कडून. ठीक आहे. आणि आर्किगोनियम कडून एक फ्लास्क शेप अँड सिंगल एग असतो. फिमेल नेहमी एगच तयार करत असते आणि मेल जो असतो तो एक अँथ्रोझॉइड नावाचा गॅमेट तयार करत असतो. दोघा जणांचं फ्युजन पाण्यामध्ये होतं. कोणाचं आर्किगोनियम कडून भेटलेल्या एगचं आणि आपलं रेडियम कडून आलेल्या अँथ्रोझॉइडचं. ठीक आहे. हे दोन जे गॅमेट आहेत एग आणि अँथ्रोझॉइड यांचं गॅमेटचं फ्युजन होतं पाण्यामध्ये असं सांगितलंय. नंतर एक गोष्ट दिली तुम्हाला द अँथ्रोझॉइड आर रिलीज इन टू द वॉटर. तेच सांगितलंय पाण्यामध्ये येतात. दे कम इन द कॉन्टॅक्ट विथ आर्किगोनियम एग अँड अँथ्रोझॉइड फ्युजेस विथ द एग टू प्रोड्यूस झायगोट. दोघांचं फ्युजन झाल्यावर काय तयार होणार आहे. झायगोट तयार होणार आहे. तेच म्हणलं तुम्हाला. झालं. झायगोट डू नॉट अंडरगो रिडक्शन डिव्हिजन इमिजिएटली. आता हे बघा ह्युमन मधला जो झायगोट तयार होतो ना आपला तो लगेच रिडक्शन डिव्हिजन मध्ये जातो. 2n जो तयार होतो आपला डायप्लॉइड एन हायप्लॉइड तयार होऊन म्हणजे स्पर्म आणि एक मिळून जे एन असं जे तयार होतं ना ते 2n चं लगेच पुन्हा सब डिव्हिजन होतं. मायटोसिस मिओसिस होतं. n+n 1/4 बरोबर आहे. पण हे जे आहेत ब्रायोफाइट मध्ये यांच्यामध्ये लगेच रिडक्शन डिव्हिजन कधीच होत नसतं. इमिजिएटली होत नसतं. पहिले त्याचा एक स्पोरोझॉइड नावाचा एक पार्ट तयार होतो. ते बघितलं. आता बघा नंतर दिले इमिजिएटली रिडक्शन डिव्हिजन करत नाहीत झायगॉट लगेच. नंतर दे प्रोड्यूस अ मल्टीसेलर बॉडी कॉल्ड स्पोरोफाइट. सगळ्यात पहिले झायगोट जो असतो तो स्पोरोफाइट तयार करतो. आता एक लिंक चेन मी इकडे साईडला लिहिली बघा झायगोट स्पोरोफाइट. तसं तुम्ही पण लिहा म्हणजे लक्षात राहील. हीच मेन गोष्ट आहे पूर्ण पॅरामध्ये. सगळ्यात पहिले फ्युजन झाल्यावर आपला झायगोट तयार होतो. हे बघा असं लिहिलंय मी तसं लिहा. झायगोटचा नंतर स्पोरोफाइट आणि स्पोरोफाइटचं मिओसिस होतं. झालं एवढं लक्षात ठेवा बस. स्पोरोफाइट तयार झाला झायगोटचा. नंतर स्पोरोफाइट is not free living but attached to the photosynthetic gametophyte and derives nourishment from it. फोटोसिंथेटिक जे पार्ट असतो फिमेल प्लांटचा त्याला जाऊन अटॅच होतो आणि नरिशमेंट घेतो असं म्हणलंय. ऍक्च्युअली तो साईडला असतो फिमेल प्लांटच्या पण एकदम लगत पण नसतो लगे असं म्हणलंय. सम सेल्स ऑफ द स्पोरोफाइट अंडरगो रिडक्शन डिव्हिजन मिओसिस. रिडक्शन डिव्हिजन म्हणजे मिओसिस. काही सेल जातात पण इमिजिएटली जात नाहीत असं म्हणलंय. टू प्रोड्यूस हॅप्लॉइड स्पोर. आणि नंतर जे तयार होणार आहे ते हॅप्लॉइड स्पोर तयार होणार आहे. ते स्पोरचं जर्मिनेशन होणार आहे. झालं एवढीच प्रोसेस आहे. दिस स्पोर जर्मिनेट टू प्रोड्यूस गॅमेटोफाइट. पुन्हा रिप्रोडक्शन करणार तो गॅमेटोफाइट तयार करणार. गॅमेटोफाइटचा पुन्हा एन्थ्रेडियम आणि आर्किगोनियम होणार. एकाचे 2, 2चे 4 असे तयार होत राहतात. झालं ते स्पेसिफिक टाइम इंटरव्हल असते त्यांच्या रिप्रोडक्शनची सेक्सुअल रिप्रोडक्शनची आणि ते सेक्सुअल रिप्रोडक्शन पाण्यामध्ये करतात. ठीक आहे. समजलं का. काही कन्फ्युजन आहे का. एकदा पुन्हा रिवाइज करू. सेक्सुअल रिप्रोडक्शन सगळे ब्रायोफाइट हे पाण्यामध्ये करतात. मेल पार्टला म्हणतात गॅमेटोफाइट. फिमेलला म्हणतात मेलला म्हणतात अँथ्रेडियम. फिमेलला म्हणतात आर्किगोनियम. अँथ्रेडियम जो असतो तो अँथ्रोझॉइड पाण्यामध्ये रिलीज करतो आणि आर्किगोनियम जे असतं एकाच प्लांटवरचं तर ते जे आहे कप शेप त्याला एक गॅमेट असतं त्याचं नाव असतं एग. सिंगल एग रिलीज करते पाण्यामध्ये. दोघांचं फ्युजन होतं तयार होतो त्याला म्हणतो आपण एक झायगोट. पण तो झायगोट लगेच डिव्हिजन करत नाही. तो पहिले थोडा वेळ थांबतो. त्याचा एक स्पेशल पार्ट तयार होतो त्याला आपण म्हणतो स्पोरोफाइट. स्पोरोफाइट जो असतो तो नॉन फ्री लिव्हिंग असतो. फोटोसिंथेटिक असतो आणि गॅमेटोफाइटिक असतो. ठीक आहे. आणि ते नरिशमेंट घेतो पाण्यातून. पाण्यातलं जे समजा ऑर्गॅनिक मटेरियल आहे त्यामधून तो नरिशमेंट घेतो फोटोसिंथेसिस करून. तो एक सिंगल एग जो की आपण मायक्रोस्कोप खाली बघू शकतो तो नरिशमेंट घ्यायला लगेच तयार असतो. ठीक आहे. सम सेल्स मग काही जे तयार झालेले असतात सेल्स समजा झायगोट फर्टिलायझेशन वगैरे होऊन तर ते रिडक्शन डिव्हिजन मध्ये जातात मिओसिस मध्ये टू प्रोड्यूस हॅप्लॉइड स्पोर्स कॉल्ड टू प्रोड्यूस गॅमेटोफाइट. एवढीच प्रोसेस आहे. लक्षात ठेवा फक्त. आणि हे सगळं जे असतं ते पाण्यामध्ये होतं. एवढं लक्षात ठेवा. सेक्सुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस इन वॉटर. काही कन्फ्युजन आहे का. सांगा पटपट. सगळेजण सांगा. काही कन्फ्युजन आहे का. चला एवढंच दिले तुम्हाला. सेक्सुअल रिप्रोडक्शन पाण्यामध्ये होतं. मेल फिमेलला काय म्हणतात ते लक्षात ठेवा. अँथ्रेडियम आर्किगोनियम. आणि त्याच्याकडून एक अँथ्रोझॉइड रिलीज होतो. याच्याकडून एक फिमेल एक रिलीज होतो. फर्टिलायझेशन होतं. झायगॉट तयार होतो. झायगॉटचं लगेच डिव्हिजन होत नाही. त्याचं पहिले स्पोरोफाइट तयार होतो. ऍक्च्युअली पुढचा जो टाईप आहे ना टेरिडोफाइट म्हणून ब्रायोफाइटच्या नंतर त्यामध्ये पण हीच कंडिशन आहे. म्हणून लक्षात ठेवायला सांगतोय तुम्हाला.
तिकडे पण स्पोरोफायटस तयार होतो, इकडे पण स्पोरोफायटस तयार होतो पहिले झायगोट तयार होऊन. तर साईडला अशी एक चेन लिंक लिहून घ्या, जेणेकरून तुमच्या बरेच दिवस लक्षात राहील समजा नीटपर्यंत. झायगोटचा पहिले स्पोरोफाइट तयार होतो, पुन्हा खाली एक एरो द्या, स्पोरोफाइटचं मिओसिस होतं आणि नंतर गॅमेटोफाइट जनरेट होतो. एवढंच दिलंय. आता पुढचा पॅरा कोण आहे रे अजून वाचणार? राज वाच आता पुढचा पॅरा. Okay. Bryophytes in general. हा वाच ना. Bryophytes in general are of little economic importance, but some mosses provide food for herbivorous mammals, birds, and other animals. Species of Sphagnum, a moss, provide peat that have long been used as fuel and as packing material for transshipment of living material because of their capacity to hold water. Mosses, along with leeches, are the first organism to colonize rocks and hence are of great ecological importance. They decompose rocks, making the substrate suitable for growth of higher plants. Since mosses form dense mats on the soil, they reduce the impact of falling rain and prevent soil erosion. The bryophytes are divided into liverwort and mosses. हा, आता आपण कोणत्या किंगडमचा अभ्यास केला समजा फंजाय वगैरे, तर पहिले असतं त्याचं मोड ऑफ न्यूट्रिशन, नंतर त्याची सेल वॉल कशाची काय नाही, नंतर असतं रिप्रोडक्शन. सगळ्यात शेवटी असतो की त्याचा इकॉनॉमिकल यूज काय, जो की आपण करतो समजा. तर याचा पण तसंच दिलंय. पहिले मोड ऑफ न्यूट्रिशन दिलंय, सेल वॉल स्ट्रक्चर दिलंय, नंतर रिप्रोडक्शनचा तो पॅरा नेहमी इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्सचा असतो. तर इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्ट दिलंय आपल्याला की ते आपल्याला कशा प्रकारे कामी येतात, वेगवेगळ्या टाईपचे जे ब्रायोफाइट आहेत समजा एल्गी पासून डेव्हलप झालेले. तर सगळ्यात पहिले एक्झाम्पल आहे स्पॅग्नम. Food for herbaceous mammals, birds and other animals. Species of Sphagnum moss provide peat that have long been used as fuel. आता स्पॅग्नम जे असतं ना, हे ऍक्च्युअली एक प्लांट बॉडी असते, म्हणजे ब्रायोफाइट बॉडी असते. तिला आपण फ्युल म्हणून युज करतो. भले इथे कोणत्या पण गोष्टीचं फ्युल असो समजा, फ्युल म्हणून युज करतो, एवढं लक्षात ठेवा. अँड ॲज पॅकिंग मटेरियल फॉर ट्रान्सशिपमेंट लिव्हिंग मटेरियल बिकॉज ऑफ देअर कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर. आणि ते पाणी चांगल्या प्रकारे धरतात ना रूट मध्ये, म्हणून आपण त्यांना पॅकिंग मटेरियल म्हणून सुद्धा युज करतो. काही जेव्हा झाड जे असतात समजा, ते नसतात का रे ते ग्रीन प्लांट स्ट्रक्चर वगैरे, हाऊसिंग वगैरे, तर तेव्हा जेव्हा प्लांटची शिपमेंटची वेळ येते ना एका जागेवरून दुसऱ्या जागी, त्या प्लांट्सच्या रूट्सला डॅमेज होऊ नये म्हणून या युज केला जातो. एवढंच सांगितले. कारण की ते वॉटर चांगल्या प्रकारे होल्ड करतात जास्त वेळ, ब्रायोफाइट, आणि त्या रूट वरती अटॅच असतात आणि झाडाला लगेच मरू देत नाही किंवा डेड होऊ देत नाही, म्हणून याचा यूज असतो. तिसरा यूज म्हणजे मॉसेस जे आहेत. मॉसेस जेव्हा आपले लायकेन, म्हणजे लायकेन माहिती तुम्हाला काय असतं ते, लायकेन सोबत जेव्हा येतात मॉसेस, म्हणजे हा जो मॉसेस ऍक्च्युअली टाईप आहे ब्रायोफाइट्स, लिव्हरवर्ट आणि मॉसेस, पुढे बघू आपण. तर मॉसेस जे असतात ना ब्रायोफाइटचे, ते लायकेन सोबत जर आले तर ते इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स असतं त्यांचं. कशा प्रकारे की ते समजा पॉल्युशन इंडिकेटर मध्ये मदत करतात, झालं तर इव्हॉल्युशन मध्ये मदत करतात. एखाद्या झाडाचं इव्हॉल्युशन कसं झालं, कॅम्बियम स्ट्रक्चर काय त्याचं, रूट स्ट्रक्चर, थॅलस ऑर्गनायझेशन, या सगळ्यांमध्ये त्याचं इकॉलॉजी इम्पॉर्टन्स आहे. मग आपण ते नोट करून ठेवतो, असं इम्पॉर्टन्स आहे. झालं तर दे डिकम्पोज रॉक्स मेकिंग द सबस्ट्रेट सुटेबल फॉर द ग्रोथ ऑफ द हायर प्लांट. रॉकला वगैरे ते तोडण्यात मदत करतात, कारण की चांगल्या झाडात व्हावं म्हणून. त्यांचं ब्रेकिंग करतात, मॉइश्चर देतात, खराब करून टाकतात म्हणजे रॉकला वगैरे, जे की झाडाच्या ग्रोथच्या मध्ये यायले समजा, झाडाच्या ग्रोथला थांबवायले, त्याची झाडाची चांगली ग्रोथ व्हावं म्हणून मॉसेस मदत करतात. झालं, एवढा एक यूज आहे. आणि सिन्स मॉसेस फ्रॉम डेन्स मॅट्स ऑफ द सॉइल दे प्रोड्यूस द इम्पॅक्ट ऑफ फॉलिंग रेन अँड प्रिव्हेंट सॉइल इरोजन. आता सॉइल इरोजन हा कन्सेप्ट आपण लहानपणापासून ऐकलाय यार, हे काही नवीन नाही. धुळीचं ते असतं समजा, धुळी इकडून तिकडे होती ना, तर ते धूळ होऊ नये म्हणून मातीला थांबवून धरतात ते, आणि जास्त सॉइल इरोजन होऊ नये. आणि ब्रायोफाइट्स आर डिवायडेड इंटू लिव्हरवर्ट अँड मॉसेस, असा काही यूज असतो ब्रायोफाइटचा, एवढं लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचा यूज जो आहे ना, तो स्पॅग्नम यूज ऍज फ्युएल, हे नीटला विचारलेलं आहे मी, हायलाइट केलंय म्हणजे, हा विचारलेलं असेल. तर स्पॅग्नम जे असतं ना, ते एक फ्युएल म्हणून युज करतात. कोणी जर तुम्हाला विचारलं की ब्रायोफाइटचा जो कोणता टाईप आहे की फ्युएल म्हणून युज करतात, असं जर प्रश्न विचारला, किंवा उलट्या पण विचारू शकतात, स्पॅग्नमचा युज काय असं पण विचारतील, तर ते फ्युएल म्हणून युज होतो स्पॅग्नम, एवढं लक्षात ठेवा. बस साईडला लिहून घ्या, नाही तर इकडे लिहिलंय बघा स्पॅग्नम, तुम्हाला दिसत नसेल स्पॅग्नम. झालं, ठीक आहे. मग लिव्हर काय काय म्हणलं रे राज? बरोबर नाही.
आता हे बघा ब्रायोफाइटचं लास्ट सॉरी आपले जे 2 टाइप मध्ये डिव्हिजन झाले त्यांचं लिव्हरवर्ट आणि मॉसिस. एकदम इझी आहे, 5 मिनिटात होऊन जाईल. तेच दिलंय. तर वाचून टाक बरं कोण आपलं. थांब 1 मिनिट. माधवीचा तर काही आवाजच येत नाही. आदित्य, अनुजा, प्रतीक्षा तू वाच बरं. लिव्हरवर्ट्स. Liverworts. The liverworts grow usually in moist, shady habitats, such as banks of streams, marshy ground, damp soil, bark of trees, and deep in the woods. The plant body of a liverwort is thalloid. Example: Marcantia. The thallus is dorsiventral and closely appressed to the substrate. The leafy members have tiny leaf-like appendages in the two rows on the stem-like structures. Asexual reproduction in liverworts takes place by fragmentation of thalli or by the formation of specialized structure called gamete. Gamete are green multicellular asexual buds which develop in small receptacles called gamma cups located on the thalli. The gamete become from the parent body and germinate to form new individual. During sexual reproduction, male and female organs are produced either on the same or on different thalli. The sporophyte is differentiated into a fruit, seta, and capsule. After meiosis, spores are produced within the capsule. These spores germinate to form free-living gametophytes. ठीक आहे. तर तेच दिले तुम्हाला की ब्रायोफाइटचे कोणते कॅरेक्टर आहे काही नाही. पहिल्या पॅरामध्ये तुम्हाला दिले लिव्हरवर्ट काय असतात, कुठं असतात. ते ऍक्च्युली ब्रायोफाइट असतात. ते मॉइस्ट पीस मध्येच असणार आहेत ना, फॉर द ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर चांगल्या प्रकारे. त्यांच्याकडे थॅलस ऑर्गनायझेशन असतं. थॅलसचं मार्शांटिया हे एक्झाम्पल आहे लिव्हरवर्ट साठी. ठीक आहे. आणि मॉसेस साठी असतं फ्युनारिया म्हणून, सिकान फ्युनारिया. तर मार्शांटियाला हायलाइट करा. कोणी जर विचारलं की थॅलस ऑर्गनायझेशन ब्रायोफाइट या टाईप मध्ये प्लांट किंगडमच्या थॅलस ऑर्गनायझेशन कोणाकडे असतं चांगलं, तर मार्शांटियाकडे असतं. ठीक आहे. आलेला प्रश्न आहे. नंतर आहे द थॅलस इज डॉर्सी वेंट्रल अँड क्लोजली अप्रेस्ड टू सबस्ट्रेट द लिफी मेंबर्स ऑफ थिन लाईक अपेंडेसेस रो स्टेम लाईक स्ट्रक्चर. हा ते काही गरज नाही. नंतर दुसरा पॅरा महत्वाचा आहे असेक्सुअल रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन येतं कोणताही दुसरा पॅरा नेहमी रिप्रोडक्शनच असतं. तर त्यात दिले तुम्हाला असेक्सुअल रिप्रोडक्शन इन लिव्हरवर्ट्स टेक्स प्लेस बाय फ्रेगमेंटेशन. रिप्रोडक्शन नेहमी फ्रेगमेंटेशन असतं, एवढं लक्षात ठेवून द्या, बाकी काही नाही. ठीक आहे. नंतर ऑर बाय फॉर्मेशन ऑफ स्पेशलाइज स्ट्रक्चर कॉल्ड गॅमा. आता असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये तिकडं कसं आधी फंजाय एल्गी मध्ये झूस्पोर होतं, तसं इकडं गॅमा कप म्हणून एक कन्सेप्ट आहे. वरती पण दिलं बघा तुम्हाला की ते गॅमा कप मधून एक रिलीज होतं. बरोबर आहे आंथ्रेकोनियमच्या. होतं पाण्यामध्ये, एवढंच दिले तुम्हाला. ते गॅमा कप लक्षात ठेवा. लोकेटेड ऑन द थॅल आहे. त्यावरती ते गॅमा लोकेटेड असतात, त्यांच्याकडे असतात, ते रिलीज करतात आणि फर्टिलायझेशन होतं पाण्यामध्ये, फ्युजन होतं. बस. द गॅमा बिकम डिटॅच फ्रॉम द पॅरेंट बॉडी अँड जर्मिनेट टू इंडिव्हिज्युअल्स ड्युरिंग सेक्शुअल रिप्रोडक्शन. मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन्स टू प्रोड्यूस एदर ऑन द सेम ऑर डिफरंट थॅलाय. असेक्सुअल रिप्रोडक्शन थॅलाय वरून डिटॅच होतात गॅमा आणि पाण्यामध्ये जातात, एवढंच सांगितलंय. आणि ड्युरिंग सेक्शुअल रिप्रोडक्शन मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन्स आर प्रोड्यूस आयदर ऑन द सेम ऑर डिफरंट थॅलाय. एक तर सेम थॅलस वरती होतं, नाही तर डिफरंट थॅलस. इम्पॉर्टंट सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेट जे असतात ते तर सेम थॅलस वरती म्हणजे एकाच पार्टी होतात, तर 2 पार्टी वरती होतात. शक्यतो ते 2 वरतीच होतात, पण काही काही एक्सेप्शन असतात, जसं की मार्शांटिया याच्यावरती जे असतं ते एकत्रच होतं. बरोबर आहे. मेल आणि फिमेल गॅमेट एकाच ब्रायोफाइटच्या बॉडीवरती येतात, एकाच थॅलस वरती येतात, एवढं लक्षात ठेवा. नंतर दिले स्पोरोफाइट इज डिफरन्शिएटेड इंटू फूट, सेटा अँड कॅप्सूल. आपल्या कसं नॉर्मल झाडाचे 3 पार्ट असतात, रूट, स्टेम आणि लिव्स, ब्रांच. तसे यांचे जे बेसिक पार्ट आहे त्याला म्हणतो सेटा, कॅप्सूल आणि फूट. फूट म्हणजे जे खालचं जे रायझॉइड असतात ना, रायझॉइड्स रूट लाईक स्ट्रक्चर, त्यांना आपण फूट म्हणतो. नंतर सेटा म्हणजे थोडस त्यांचं स्टेम लाईक स्ट्रक्चर, आणि कॅप्सूल जी असती ती एक त्यांची कॅव्हिटी असते, एवढं लक्षात ठेवा. ज्याच्यातून ते व्हॅस्क्युलर बंडल वगैरे असतात, थोडेफार यांना जास्त नसतात. After meiosis, spores are produced within the capsule. Their spores germinate to free living gametophytes. नंतर काय रिप्रोडक्शन झाल्यावरती त्यांचं स्पोर जर्मिनेट होणार आहे, जसं की इकडे दिलं तुम्हाला पहिल्या पॅरामध्ये.
स्पोर तयार होतं, मिओसिस होतं आणि त्याचं गॅमेटोफाइट तयार होतं. तसं यात होतं, बरोबर आहे, सेम असणार आहे ना ब्रायोफाइट किंगडमचे. तर यांचा पण स्पोर जर्मिनेशन होतं आणि गॅमेटोफाइट तयार होतं. पुन्हा रिप्रोडक्शन करतात ते नवीन डेव्हलप झाल्यावरती. अशी लिंक असती, बस बाकी काही नसतं. नंतर दुसरा टाईप आहे मॉसेस. आता हे मीच शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करतो, सेम आहे, वाचायची पण गरज नाही. मॉसेस बघा, फक्त त्याच्या ज्या 2 स्टेप असतात त्या लक्षात ठेवा. प्रोटोनेमा आणि लिफी स्टेज असतात. प्रोटोनेमा काय माहिती का, साधं फक्त स्पोर जर्मिनेशन जे करतात ते रिप्रोडक्शनच्या आधी, समजा मेल आणि फिमेल गॅमेट आहेत, स्टेज विच डेव्हलप डायरेक्टली फ्रॉम अ स्पोर, ते एका स्पोर पासून तयार होतो, बरोबर आहे. तर ते स्पोर जातं पाण्यामध्ये, रिप्रोडक्शन करतं, असंच दिलंय तुम्हाला. इट इज अ क्रिपिंग ग्रीन ब्रांच फ्रिक्वेंटली फिलामेंटस स्टेज. द सेकंड स्टेज इज लिफी स्टेज. लिफी स्टेज मध्ये काय होणार आहे, स्पोर जर्मिनेट झाल्यावरती त्यांची लिफी स्टेज असणार आहे, ज्याच्यामध्ये ते थोडस ऑर्गन लिफ वगैरे तयार करणार आहे झाडावरती. बस एवढंच दिलंय तुम्हाला. जस की फ्युनारिया, इकडे तुम्हाला एक्झाम्पल दिले. फ्युनारिया हा एक मॉसेस आहे, बरोबर आहे. लिव्हरवट नाही येतो, ब्रायोफाइटच आहे पण लिव्हरवट नसून मॉसेस आहे. तर या मॉस मध्ये काय होतं, फ्युनारियामध्ये प्रोटोनेमा आणि लिफी स्टेज या स्टेज लक्षात ठेवा. प्रोटोनेमा म्हणजे स्पर्म डायरेक्टली फॉर्म बाय स्पोर बॉडी, आणि दुसरं जी आहे लिफी स्टेज, त्याच्यामध्ये हे आपलं काय म्हणतात, विच डेव्हलप फ्रॉम द सेकंडरी प्रोटोनेमा ऍज अ लॅटरल बड. एक बड असती, बर्ड म्हणजे माहिती ना, ते हायड्राचं कसं बर्ड असतं, तसं याचं पण एक बर्ड असतं. बस एवढं लक्षात ठेवा. रिप्रोडक्शन साठी मेल फिमेल टाईपचे समजा. दे कन्सिस्ट ऑफ अपराइट सेकंडरी अपराइट स्लेंडर ऍक्सिस बेअरिंग स्पायरली अरेंज लिव्स. दे आर अटॅच टू द सॉइल थ्रू मल्टीसेल्युलर अँड ब्रांच रायझॉइड. आता सॉइलला कसे अटॅच असतात ते, मल्टीसेल्युलर रायझॉइड. रायझॉइड म्हणजे त्यांचे रूट असतात, त्यांच्या मदतीने अटॅच असणार आहे ते, रायझॉइडच्या मदतीने. झालं. रायझॉइड सगळ्यांकडे असतात ब्रायोफाइट मधल्या, भले ते मॉसिस असो किंवा लिव्हरवट असो, रायझॉइड सगळ्यांकडे असतात. दिस स्टेज बिगिन्स विथ द सेक्स ऑर्गन्स. हा, ही जी स्टेज आहे, लिफी स्टेज, या स्टेज मध्ये त्यांचे सेक्स ऑर्गन म्हणजे गॅमेट तयार होतात, एवढं लक्षात ठेवा. फक्त शेवटची लाईन हायलाइट करून ठेवा. कोणती, लिफी स्टेज. लिफी स्टेज मध्ये त्यांचे गॅमेट वेल डेव्हलप होतात समजा, असं लक्षात ठेवा, सोपं. ठीक आहे. नंतर बघा, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होता याचा दुसरा पॅरानेमी रिप्रोडक्शनचा असतो. तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन टेक्स प्लेस, ठीक आहे, बाय फ्रॅगमेंटेशन, सगळ्यांनाच माहिती आहे, आणि बडिंग न पण होतं यांच्यामध्ये. नंतर दिले तुम्हाला सेकंडरी प्रोटोनेमा कसा तयार होतो काय नाही, तर ती प्रोटोनेमा स्टेज बद्दल माहिती दिली थोडी. हे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये प्रोटोनेमा तयार होतं. इन सेक्सुअल रिप्रोडक्शन द सेक्स ऑर्गन्स अँथ्रेडिया अँड आर्केगोनिया, जे की मेल फिमेल आहेत, जे की आपण मागच्या पेजवर बघितले, अँथ्रेझॉइड वगैरे ते, ठीक आहे, आर प्रोड्युस्ड ऍट द एपेक्स ऑफ द लिफी शूट्स आफ्टर फर्टिलायझेशन. जेव्हा त्या दोघांचे गॅमेट रिलीज होता पाण्यामध्ये आणि फर्टिलायझेशन होतं, आफ्टर फर्टिलायझेशन द झायगोट डेव्हलप इनटू स्पोरोफाइट. तेच दिलं जे की आपण मागे बघितलं, इकडे पण दिलं. झायगोट डज नॉट अंडरगो रिडक्शन इमिजिएटली, आणि तो पहिले स्पोरोफाइट तयार करतो. तो या टाइप मध्ये स्पेशली तयार करतो लिव्हरवट पेक्षा. मॉसेस मध्ये स्पोरोफाइट लगेच तयार होतो, ठीक आहे, झायगोट फर्टिलायझेशन वगैरे झाल्यावर, सगळं झायगोट तयार झाल्यावर. नंतर दिले स्पोरोफाइट तयार होतो, कन्सिस्टिंग ऑफ अ फूड सेट अँड कॅप्सूल. स्पोरोफाइट जी बॉडी तयार होती प्लांटची, म्हणजे त्या ऍक्च्युअली मॉसेसची, त्याच्याकडे रूट, स्टेम, लिव्ह जसं आपण म्हणतो तसं फूड सेट अँड कॅप्सूल तयार होतं लगेच, थोड्या म्हणजे काही कालावधीने समजा. द झायगोट, द स्पोरोफाइट इन मॉसेस इज मोर इलॅबोरेट दॅन द लिव्हरवट. मॉसेसचं जे असतं ना स्पोरोफाइट, तेच सांगितलं की जास्त इलॅबोरेट, म्हणजे थोडं जास्त स्पेसिफिकेशन वगैरे असतात त्याच्याकडे, थोडं जास्त इव्हॉल्व्ह झालेलं असतं कोणापेक्षा, लिव्हरवट पेक्षा. असणारच आहे ना, लिव्हर थोडे साधे ब्रायोफाइट आहेत आणि मॉसेस थोडे भारीचे, हाय क्वालिटी समजा, थोडे भारी क्वालिटीचे ब्रायोफाइट आहेत, म्हणून त्यांचं स्पोरोफाइट पण भारी क्वालिटीचं असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. नंतर दिले तुम्हाला, द मॉसेस हॅव अ इलेक्ट्रिक मेकॅनिझम ऑफ स्पोर डिस्पर्सल. कॉमन एक्झाम्पल आर फ्युनारिया आणि पॉलिकायकम. बस एवढे 2-4 एक्झाम्पल जे आहेत, रेस्टिका, फ्युनारिया, पॉलिट्रायकम, स्पॅग्नम, हे 2-4 एक्झाम्पल लर्न करा. एवढ्या पॅरामध्ये तुम्हाला 2च गोष्टी महत्वाच्या आहेत, की तो रिप्रोडक्शन पाण्यामध्ये करतो, प्रोटोनेमा आणि लिफी स्टेज असती. प्रोटोनेमा स्टेज मध्ये स्पोर असतो, लिफी स्टेज मध्ये बर्ड फॉर्मेशन करतो. नंतर जे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे ते तर फ्रॅगमेंटेशनच करणार आहेत, बरोबर आहे. आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन इज बाय एन्थ्रेडिया आर्किगोनिया. फर्टिलायझेशन होतं, स्पोरोफाइट तयार होतो, स्पोरोफाइट्स नंतर गॅमेटोफाइट होतं. आणि एक्झाम्पल लक्षात ठेवा, जसं की फ्युनारिया, रेस्टिका आणि पॉलिट्रायकम. तर मला सांगा, आपले लिव्हरवट आणि मॉसेस मध्ये काय कन्फ्युजन आहे सांगा. डिफरन्स तर सांगितलाय मी, कन्फ्युजन काय आहे का सांगा आता. हा हा, ठीक आहे, चालेल गोष्ट. बस ठीक आहे. आता इकडे तुमचं ब्रायोफाइट संपतं, ऍल्गी झालं, ब्रायोफाइट झालं. आता तिसरा टाइप आहे टेरिडोफाइट. छोटा एकदम, करून टाकू लगेच. सगळ्यात सोपं टेरिडोफाइट आहे लक्षात ठेवायला, आणि सगळ्यात इंटरेस्टिंग पण आहे. तर टेरिडोफाइट आहे ना, राज वाच पहिला पॅरा छोटा.
हे बघा, आता हे जे आहे ना, इकडे जे तुम्हाला एक शब्द दिलाय व्हॅस्क्युलर बंडल, झायलम आणि फ्लोएम. सगळ्यांना माहिती झायलम आणि फ्लोएम काय असतं. कोणी सांगू शकेल का झायलम आणि फ्लोएम काय असतं ते? झायलम वॉटर ट्रान्सफर करतं आणि फ्लोएम फूड ट्रान्सफर करतं. बरोबर आहे, सॅपच्या फॉर्म मध्ये. त्याच्यामध्ये असतं थोडं मीठ वगैरे, समजा एनर्जी न्यूट्रिएंट्स, जसं की काही मेटल वगैरे, ते फ्लोएम ट्रान्सफर करतो. आणि झायलम जे असतात ते नुसते वॉटर ट्रान्सफर करतात. फ्लोएम मोठा असतो आणि झायलम छोटा असतो. याला म्हणतो व्हॅस्क्युलर बंडल. तर आतापर्यंत आपण पहिल्या चॅप्टर पासून समजा, किंवा या तरी चॅप्टरला प्लांट किंगडम मध्ये जितके आपण टाईप बघितले, अल्गी, त्यांचे एक्झाम्पल वगैरे, तर यांच्याकडे ते जे फोटोसिंथेसिस करतात, ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन असतं त्यांचं, जगतात ते कोणाची तरी मदत घेऊन वगैरे, कोणावर तरी डिपेंड असतात, आणि त्यांच्या बॉडीतल्या सगळ्या प्रोसेस चालू असतात, पण त्यांच्याकडे झायलम आणि फ्लोएम नसतं बघा. आता हे फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लांट असतात पृथ्वीवरचे, जे की पाण्यातून बाहेर आले, इव्हॉल्व्ह झाले, कारण की त्यांना जे डायरेक्ट पाण्यातून न्यूट्रिशन भेटत नसतं, जसं की ब्रायोफाइटला पाण्यामध्येच असतो आणि पाण्यातच राहतो, म्हणून त्याला गरज नाही व्हॅस्क्युलर बंडलची. पण आपले जे आता हे पृथ्वीवरचे आहेत समजा, जमिनीवरचे, यांना तर व्हॅस्क्युलर बंडलची गरज पडते ना जमिनीवरच्यांना, बरोबर आहे, कारण की जमिनीतून त्यांना हे पाहिजे असते, आपलं पाण्याचा आणि फूडचा सप्लाय पाहिजे असतो. म्हणून त्यांच्याकडे हे जे टेरिडोफाइट असतात, ऍक्च्युअली हे पहिले समजा इव्हॉल्युशन झालेल्यांपैकी हा जो पहिला टाईप आहे झाडांचा, जो की जमिनीवरती आलेला असतो, आणि त्याच्याकडे त्याला गरज म्हणून त्याच्याकडे व्हॅस्क्युलर बंडल्स असतात, झायलम आणि फ्लोएम. एवढं लक्षात ठेवा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. नीटला विचारले की झायलम आणि फ्लोएम हे बंडल्स कोणत्या टाईप कडे असतात सगळ्यात पहिले, आणि ट्रू रूट्स कोणाकडे असतात, म्हणजे खरोखरचे रूट्स. रायझॉइड वगैरे नसतात त्यांच्याकडे, डायरेक्ट ट्रू रूट्स असतात. ठीक आहे, ते असतात टेरिडोफाइट या टाईप कडे, कोणाच्या, प्लांट किंगडमच्या. तर हेच सांगितलं तुम्हाला, सगळ्यात महत्वाची हीच गोष्ट आहे, याला हायलाइट करून घ्या. झायलम आणि फ्लोएम असते यांच्याकडे. नंतर दिले तुम्हाला ते कुठे आढळतात काय नाही, तर ते टेरिडोफाइट जे आहेत ते थोडं कूल, डॅम्प आणि शेडी प्लेसेस, म्हणजे साधारण जे आपलं टुंड्रा वगैरे प्रदेश असतो ना, तिकडे आढळतात ते. समजा कोल्ड आणि डॅम्प प्लेस, समजा दरी वगैरे, डोंगर दरी, त्या एरियामध्ये जास्त आढळतात. आपल्या नॉर्थ इंडिया साईडला तिकडे जास्त असतात ते फर्न्स. ठीक आहे, फर्न्स म्हणतो आपण त्यांना. आणि हे जे ऑर्नामेंटल, म्हणजे घराला जे आपण डेकोरेशनचे झाडं ठेवतात ना, डेकोरेटेड प्लांट, समजा माहिती ना, ते एका कुंडीमध्ये लावलेले डेकोरेटेड, त्यांचा काहीच यूज, त्यांना फ्रूट फ्लावर काहीच नसतं, पण ऍज अ डेकोरेशन म्हणून जे लावतो आपण, ते या या किंगडम, या म्हणजे प्लांट किंगडमच्या या टाईपचे असतात ते टेरिडोफाइटचे. ठीक आहे, म्हणून एक शब्द तुम्हाला दिलाय ऑर्नामेंट्स. ऑर्नामेंट म्हणजे समजा डेकोरेशनच्या वस्तू. द फ्रिक्वेंटली ग्रोन ऍज ऑर्नामेंट्स, म्हणजे डेकोरेशन म्हणून आपण त्यांना ठेवतो. आता ते चित्र बघा, मी त्याचा काही फोटो काढला नाही वाटतं, त्या चित्रामध्ये तुम्हाला समजून जाईल की ते कुंडीत वगैरे ठेवलेत तर ते कसे आपण युज करतो काय नाही. ठीक आहे, तर याला म्हणतात टेरिडोफाइट. एवढंच दिले. आता दुसरा पॅरा जो आहे एकदम इझी आहे, सांगतो मी तुम्हाला डायरेक्ट. आता दुसरा पॅरा म्हणतो, यू मे रिकॉल द ब्रायोफाइट टू डॉमिनंट फेज इन द लाईफ सायकल गॅमेटोफाइट प्लांट बॉडी. हाउएव्हर इन द टेरिडोफाइट द प्लांट बॉडी इज स्पोरोफाइट विच इज डिफरन्शिएटेड इनटू रूट, स्टेम आणि लिव्ह. आता त्याच्या ब्रायोफाइट कडे काय, याच्यात काय डिफरन्स आहे माहितीये का, दिलाय तुम्हाला की त्याच्याकडे कसं होतं, रूट, स्टेम आणि लिव्ह नव्हतं, ते याच्याकडे आहे. ब्रायोफाइट कडे काय होतं, ते सेटा कॅप्सूल, जे आता सांगितलं ना फूड सेटा आणि कॅप्सूल, ते असतं. पण यांच्याकडे झायलम आणि फ्लोएम असतं टेरिडोफाइट वाल्यांकडे, म्हणून यांच्याकडे ते नसतं. रूट, सेटा कॅप्सूल, यांच्याकडे डायरेक्ट आपले स्टँडर्ड जे आहेत ऑर्गन झाडाचे जे आपण बघतो ते असतात. कोणकोणते, रूट, स्टेम आणि लिव्ह, बरोबर आहे, ते असतं त्यांच्याकडे. एवढंच सांगितलं. दीज ऑर्गन्स प्रोसेस वेल डेफिनेटेड व्हॅस्क्युलर ऑर्गन्स. आता रूट पासून वरच्या एकदम मेरिस्टेम जे आपण म्हणतो, सगळ्यात शेवटच्या वरच्या पॉईंट पर्यंत रूट, खालच्या शेवटच्या पहिल्या रूट पासून शेवटच्या पॉईंट पर्यंत झाडाच्या, या टाईप पासून सगळ्यांकडे व्हॅस्क्युलर बंडल असतात. कोणताही पार्ट असतो झाडाचा, बरोबर आहे, त्याच्याकडे व्हॅस्क्युलर बंडल असतात, झायलम आणि फ्लोएम, असं सांगितलंय तुम्हाला. The leaves in pteridophyte are small microphylls as in Selaginella or large microphylls in ferns. आता रूट कोणाकडे छोटे असतात, कोणाकडे मोठे असतात, वेगवेगळ्या टाईपचे असतात. टेरिडोफाइट हे खूप टाईपचे असतात, कारण की ते थोडे वेल डेव्हलप झायलम आणि फ्लोएम असतात त्यांच्याकडे, म्हणून इथून वेगवेगळ्या टाईपचे झाड आपण बघू शकतो. जस की ब्रायोफाइट आणि एल्गी मध्ये थोडे लिमिटेडच मेंबर असतात. ब्रायोफाइट मध्ये तर फारच लिमिटेड असतात, पण यांच्यामध्ये थोडेसे जास्त इव्हॉल्व्ह झालेले असतात टेरिडोफाइट मध्ये, म्हणून वेगवेगळ्या टाईपचे बघायला भेटतं आपल्याला. कोणाचं साईज छोटी असते, जसं की सेलाजिनेला म्हणून तुम्हाला जी एक्झाम्पल दिले, सेलाजिनेला, आणि एक सॅल्विलिया म्हणून असतं. सेलाजिनेला कडे स्मॉल टाईपचे लिव्ह्ज असतात, म्हणजे साईज छोटे असतात, बस एवढंच दिले. सेलाजिनेला साईडला लिहून घ्या, नाही तर लक्षात ठेवा. नंतर दिलंय द स्पोरोफाइट बियर स्पोरॅन्जिया दॅट आर
सबस्टेंटेड बाय लीफ लाईक अपेंडेजेस कॉल्ड स्पोरोफिल्स. तर स्पोरोफाइट जे असतात म्हणजे झायगोट तयार होऊन जे स्पोरोफाइट जी बॉडी तयार होती ना यांच्यामध्ये सुद्धा तयार होती झायगोटच्या नंतर, तर ती स्पोरोफिलच्या फॉर्म मध्ये असते. सबस्टेंटेड बाय लीफ लाईक अपेंडेजेस कॉल्ड स्पोरोफिल. तर ती स्पोरोफिल असते. याच्याकडे स्पोरोफाइट असतो पण ती स्पोरोफिलच्या टाइप मध्ये असते, एवढं लक्षात ठेवा. इन सम केसेस स्पोरोफिल्स मे फॉर्म डिस्टिंक्ट कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर्स कॉल्ड स्ट्रॉबिली आणि कोन्स. आता तिकडे कसे ते झूस्पोर वगैरे तयार व्हायचे ना सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये आपल्या त्या ब्रायोफाइट फंजाय बिंजाय मध्ये, तसं यांच्याकडे टेरिडोफाइट कडे सेक्सुअल रिप्रोडक्शन करताना स्ट्रॉबिली आणि कोन हे दोन मेंबर तयार होतात. ठीक आहे. आणि त्याचं एक्झाम्पल दिले सेलाजिनेला आणि इक्विसेटम. हे नीट मध्ये विचारले बरं का की स्ट्रॉबिली आणि कोन्स कोणाकडे तयार होतात. तर सेलाजिनेला आणि इक्विसेटम सर्च करा नेटवरती आणि त्याची स्क्रीनशॉट काढून ठेवा वाटल्यास फोन मध्ये. हा, सेलाजिनेला आणि इक्विसेटम यांच्याकडून स्ट्रॉबिली आणि कोन तयार होतात जे की असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये भाग घेतात. त्याच्या नंतर दिले तुम्हाला द स्पोरेंजिया प्रोड्यूस स्पोर्स बाय मियोसिस इन स्पोर मदर सेल. द स्पोरेंजिया हे तुम्हाला सगळं जे आहे ना खालची माहिती दिली ते आपल्या यामध्ये काय म्हणतात सेक्सुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट म्हणून तुम्हाला एक जो चॅप्टर आहे ना त्याच्यामध्ये दिलंय तुम्हाला. झालंय काय? कधी ऐकलंय का तुम्ही मदर सेल? बघा सेल म्हणून पार्ट असतो टेक्स प्लेस करणारा. ऍक्च्युअली तो झायगोट तयार करण्यामध्ये मदत करतो. त्याचे फ्रूट बॉडी येतो नंतर आणि फ्रूट तयार होतो. ठीक आहे, फ्लावरच्या नंतर. त्याला म्हणतो आपण मदर सेल. द स्पोरेंजिया तर याचा मदर सेल असतो. म्हणजे ऍक्च्युअली जो स्पोरेंजिया प्रोड्यूस स्पोर्स बाय मियोसिस इन स्पोर मदर सेल. तर याचे जे मदर सेल असतात ना गॅमेट्स मधले, गॅमेट जे की तयार करतात ऍक्च्युअली फिमेल गॅमेट, तर ते स्पोरांजिया प्रोड्यूस स्पोर्स बाय मियोसिस. मियोसिस न तयार करतात ते स्पोर्स जे की तयार करतात असेक्सुअल रिप्रोडक्शन साठी. ते मदर सेल मध्ये मियोसिस या स्टेपनं तयार करतात, एवढं लक्षात ठेवा. टेरिडोफाइट आपले मदर सेल मध्ये स्पोर जे तयार होतात स्पोरेंजिया कडून ते मियोसिस न तयार होतात. मेन गोष्ट ही सगळ्यात समजा मियोसिस न तयार होतात ते, नाहीतर मायटोसिस न म्हणताल तुम्ही काही काही जण. कारण की हा कन्फ्युजिंग आहे थोडंसं. खूप ठिकाणी बघितले की एका ठिकाणी मायटोसिस पण बघितले पण ऍक्च्युअली मियोसिस आहे. म्हणून म्हणतोय मी की मियोसिस न तयार होतात. बरे कोण स्पोर ट्रू रूट्स आणि झायलम आणि फ्लोएम हे वॅस्क्युलर बंडल असतात. झालं तर त्यांचं रिप्रोडक्शन कसं करता काय नाही. सेलाजिनेला जो एक्झाम्पल आहे तो ऍक्च्युअली टेरिडोफाइट असतो आणि त्याचे लिव्ह छोटे असतात. तुम्हाला स्पोरोफिल काय असतात काय नाही. तर झायगोट तयार झाल्यावर ते स्पोरोफाइट जे तयार करतात आपले ब्रायोफाइट वाले, तरी स्पोरोफाइट तयार करत नाहीत, ते स्पोरोफिल तयार करतात. आणि ते कसं करतात स्पोरोफिलचा युज कसा करतात की त्यांचा जे मदर सेल असतो तर ते मियोसिस करतो पहिले आणि त्याच्यानंतर स्पोर तयार होतो स्पोरोफिल पासून. ठीक आहे, मदर सेलचा युज करून. नंतर दिले तुम्हाला द स्पोर्स ऑन द मँगो, हा काय ते गिव्ह राईज टू इनकॉन्स्पिशियस स्मॉल बट मल्टीसेल्युलर फ्री लिव्हिंग मोस्टली फोटोसिंथेटिक थॅयलॉइड. अरे माझ्याकडे पेज नाही का काय, बट ठीक आहे इकडे बघून सांगतो तुम्हाला. द स्पोरोफाइट इंटू फूड सेटा कॅप्सूल असे 3 टाईप असतात. याचे नसतात ऍक्च्युअली, सॉरी, याच्याकडे फ्रूट आणि स्टेम असतं. बरं शेवटच्या 2 लाईन वाचा बरं, आम्हाला क्लिअर दिसत नाहीये. शेवटची प्रतीक्षा वाच बरं. द स्पोर दिसते का या साईडचं इक्विसेटमच्या खाली द स्पोर ते वाच बरं. The spores germinate to give rise small but multicellular, free-living, mostly photosynthetic thalloid gametophyte called prothallus. नाही बस सध्या बस झालं, पूर्ण वाचलं की खूप वेळ लागतो आपल्याला. तेच दिले तुम्हाला की जे प्रोथॅलस जे असतं ते स्पोर फॉर्मेशन जे होतं गिव्ह राईज टू इनकॉन्स्पिशियस स्मॉल बट मल्टीसेल्युलर फ्री लिव्हिंग मोस्टली फोटोसिंथेटिक थॅयलॉइड गॅमेटोफाइट, त्याला म्हणतात प्रोथॅलस. आता फर्टिलायझेशन झाल्यावरती जे स्पोरोफाइट तयार होतो तो ऍक्च्युअली असतो मल्टीसेल्युलर. बाकीच्यांचा कसा थोडा सिंगल सेल नंतर झायगोट वगैरे तयार होतो ना ब्रायोफाइट वाल्यांचा, यांचा झायगोट तयार होतो पण तो थोडा मल्टीसेल्युलर वगैरे टाइप्स असतो. नंतर मोस्टली फोटोसिंथेटिक थॅयलॉइड गॅमेटोफाइट्स कॉल्ड प्रोथॅलस. प्रोथॅलस म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, जो की गॅमेटोफाइट तयार होतो ना स्पोरोफाइटचा त्याला आपण म्हणतो प्रोथॅलस. तर ते हा एक शब्द आहे तो तुम्हाला पाठ करावा लागेल, प्रोथॅलस. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा की कोणाला म्हणतात गॅमेटोफाइट जो असतो त्याला आपण प्रोथॅलस म्हणतो. कोणातल्या टेरिडोफाइट वाल्यांना. नंतर आहे दिस गॅमेटोफाइट रिक्वायर कूल डॅम्प अँड शेडी प्लेसेस टू ग्रो. त्यांना वाढ होण्यासाठी त्यांची थोडस कूल आणि डॅम्प प्लेस लागते. कारण की ते जस्ट इव्हॉल्व्ह झालेले असतात ना, ते हाय टेम्परेचर वगैरे सहन करू शकत नाहीत. बाकी जस्ट पाण्यातून बाहेर आलेले जे दुसरा टाईप आहे थोडं शेडी वगैरे प्लेस लागते. असं हाय टेम्परेचर मध्ये ते कधी सर्व्हाइव्ह करू शकत नाहीत त्यांचे जे गॅमेट्स तयार झाले ते.
म्हणून ती तुम्हाला लाईन लक्षात ठेवावी लागेल. बिकॉज ऑफ दी स्पेसिफिक रेस्ट्रिक्टेड रिक्वायरमेंट, जी की त्यांची शेडी कंडिशनची रिक्वायरमेंट आहे, and need of the water for fertilization, the spread of the living pteridophyte is limited, restricted to narrow geographical region. आता काही अशा स्पेसिफिकच जॉग्राफिकल रिजन आहेत आपल्या पूर्ण पृथ्वीवरती जिथं की टेरिडोफाइट दिसतात. जिथं समजा शेडी प्लेसेस जसं की आपलं अमेझॉनचं जे जंगल आहे त्या ठिकाणी खूप दिसतात, कारण की तिकडे जास्त टेम्परेचर वगैरे नसतं. समजा जसं त्यांना पाहिजे कंडिशन, ती कंडिशन त्यांना असती, म्हणून त्याच कंडिशन मध्ये ते सर्वाइव्ह करतात. कोण? आपले टेरिडोफाइट वाले. हा, एवढंच दिलंय तुम्हाला. नंतर द गॅमेटोफाइट बियर फिमेल ऑर्गन कॉल्ड अँथ्रेडिया आणि आर्किगोनिया. ते तर सगळ्यांकडेच असणार आहे. सगळे जे आपले जे आहेत समजा ब्रायोफाइट, टेरिडोफाइट, त्यांचं फर्टिलायझेशन वगैरे होतं, फ्युजन ऑफ गॅमेट होतं. त्यांच्याकडे फर्टिलायझेशन का बरं होतं आणि फ्युजन ऑफ गॅमेट का बरं होतं? कारण की त्याच्याकडे मेल आणि फिमेल पार्ट आहेत. तसं याच्याकडे पण आहेत. त्याला म्हणतात अँथ्रेडिया आणि आर्किगोनिया. बस. रिस्पेक्टिव्ह टू अँड फिमेल सेक्स. हा ठीक आहे. रिस्पेक्टिव्हली वॉटर इज रिक्वायर्ड फॉर ट्रान्सफर ऑफ अँथ्रेझॉइड्स. तेच जसं की ब्रायोफाइट मध्ये रिप्रोडक्शन होतं ना, तसं यांच्यामध्ये तुम्हाला सांगितलं बघा. हे जे दोन आहेत टाईप झाडांचे, बाकी कोणत्याच टाईप मध्ये असं होत नाही. फक्त ब्रायोफाइट आणि टेरिडोफाइट रिप्रोडक्शन म्हणजे जे काही फ्युजन वगैरे म्हणतो आपण त्याला फर्टिलायझेशन, ते पाण्यामध्ये होतं. एवढं लक्षात ठेवा. साईडला लिहून घ्या म्हटल्यास. टेरिडोफाइट, ब्रायोफाइट या दोघांचं जे फर्टिलायझेशन आहे गॅमेटचं फ्युजन जे आहे ते पाण्याच्या मध्ये होतं. पाण्यामध्ये ठीक आहे. दिले तुम्हाला पाण्याची गरज असते त्यांना रिलीज फ्रॉम द. आता अँथ्रेडिया मेल गॅमेट डायरेक्ट पाणी पडायचा, पण हा जो आहे मेल गॅमेट जेव्हा रिलीज होतो याच्यातून, कशातून? आपल्या अँथ्रेडियाकडून, तो डायरेक्ट जातो फिमेलच्या आर्किगोनियम वरती. फिमेलचं जे माउथ आहे समजा, स्टाईल, स्टिग्मा असं काही काही समजा टाईप असतात, याच्याकडे नसतात तसे डेव्हलप इतके, पण तो आर्किगोनियम वरती जातो समजा. स्पोर फॉर्मेशन होतं. इट इज फॉर्मेशन ऑफ द झायगोट. तर ब्रायोफाइटचा झायगोट जो आहे तो ऍक्च्युली पाण्यामध्ये तयार होतो, पण याचा जो आहे तो फिमेल वरती तयार होतो. एवढं हा एक डिफरन्स आहे, लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे. ब्रायोफाइटचा जो फ्युजन झाल्यावर झायगोट होता ना, तो पाण्यातच तयार व्हायचा आणि पाण्यातच डेव्हलप व्हायचा. पण याचा जो झायगोट आहे तो मेल कडून फिमेल वरती येतो आणि त्यांचं फर्टिलायझेशन वगैरे होतं, फ्युजन होतं, आणि झायगोट जो आहे तो फिमेल बॉडी वरतीच डेव्हलप होतो असं सांगितलंय. Zygote thereafter produce the multicellular well-differentiated sporophyte, which is the dominant phase of the pteridophyte. नंतर तो झायगोट काय करणार आहे? तो रिडक्शन डिव्हिजन म्हणजे त्याचं स्पोरोफाइट तयार होणार आहेत अजून फर्दर. का तर पुढे चालून त्याची ग्रोथ वगैरे व्हावी, चांगली स्पोर तयार व्हावे, नंतर त्यांची जनरेशन कंटिन्यू व्हावी, म्हणून तो स्पोर तयार करणार आहे. कुठं? पण फिमेल बॉडी वरती. ठीक आहे. असंच दिले तुम्हाला. नंतर विच इज द डेव्हलपमेंट फेज ऑफ द, ही त्यांची डॉमिनंट फेज आहे. म्हणजे स्पेसिफिक हे फक्त टेरिडोफाइट्स मध्येच होतं. काय? की मेल गॅमेट येतो फिमेल वरती आणि फिमेल वरतीच झायगोट तयार होतो आणि तिकडच वाढतो, म्हणजे आपल्या ह्युमन बिंग मध्ये जसं होतं. पण हे फक्त आउटसाइड द बॉडी होतं. एवढंच डिफरन्स आहे बस. समजलं ना? बाकी काही नाही याच्यामध्ये. झायगोट जो आहे तो बाहेर तयार होतो आणि ही यांची डॉमिनंट फेज आहे, फक्त याच्यामध्येच होतं. कारण की इन मेजॉरिटी ऑफ द टेरिडोफाइट ऑल द स्पोर्स आर of similar kinds. Such plants are called homosporous. आता हे सगळ्यात महत्वाचं आहे. नीटला खूपदा विचारलेलं आहे होमोस्पोरसचं. हेट्रोस्पोरस पेक्षा होमोस्पोरस जास्त विचारले. हायलाइट करा, ती लाईनच हायलाइट करा. इन मेजॉरिटी ऑफ द टेरिडोफाइट ऑल द स्पोर्स आर द सिमिलर काइंड्स. काही काही सिमिलर काइंडचे स्पोर असतात, त्यांना म्हणतो होमो. होमो आणि हेट्रो हा जो शब्द आला तुम्हाला कुठं? प्लांट ह्युमन फिजिओलॉजी मध्ये तर खूप ठिकाणी होमो हेट्रो, होमो हेट्रो. होमो म्हणजे हेट्रो म्हणजे वेगळे. सेल डिव्हिजन जे आपल्या चॅप्टर आहे त्याच्यामध्ये पण आहे होमोझायगस, हेट्रोझायगस कंडिशन. ठीक आहे. तसं होमोस्पोरस, हेट्रोस्पोरस, होमोजेनेटिक, हेट्रोजेनेटिक असे खूप शब्द आहेत. तर होमो म्हणजे सेम, हेट्रो म्हणजे वेगळे. एवढं लक्षात ठेवा. माहित असेलच तुम्हाला तरी लक्षात ठेवा. सेलाजिनिया आणि सेल्वेनिया हे असतात होमोस्पोरस आणि बाकीचे जे असतात ते हेट्रोस्पोरस. दोघं जण जे एस जे आहेत, सेलाजिनिया आणि सेल्वेनिया, असं लक्षात ठेवा. होमोस्पोरस जर कोणी तुम्हाला विचारलं टेरिडोफाइट मध्ये तर एस अँड एस, सेलाजिनिया अँड सेल्वेनिया, एस आर होमोस्पोरस. ठीक आहे. असं लक्षात ठेवा. काहीतरी ट्रिक बनवा. मी तर ही ट्रिक बनवली. एस आर कॉल्ड होमोस्पोरस इन द टेरिडोफाइट्स. अशी काहीतरी ट्रिक बनवा आणि लक्षात ठेवा. बस प्रत्येक गोष्टीची एक ट्रिक बनवायचं यार. म्हणजे
एकतर मी तुम्हाला शॉर्ट मध्येच सांगतो, आपण शॉर्ट मध्येच वाचतो आणि त्यातल्या त्यात अजून जर ट्रिक बनवली तर मला पुन्हा रिवाइज करायची सुद्धा गरज नाही, इतकं सोपं होऊन जाईल जर तुम्हाला बनवता आली तर. मी तर अशीच बनवली, S&S इज कॉल्ड होमोस्पोरस. ठीक आहे. तर कुठे पण तुम्हाला विचारलं की होमोस्पोरस म्हणजे काय, तर सॅलाजिनिला आणि सॅल्मेनिया, एवढं लक्षात ठेवा. नंतर जे दुसऱ्या टाईपचं आहे हेट्रोस्पोरस. तर हेट्रो म्हणजे दोन वेगवेगळ्या टाईपचे, मायक्रो आणि मॅक्रो. मॅक्रो म्हणजे लार्ज आणि मायक्रो म्हणजे छोटे, स्मॉल. असे दोन स्पोर जिथे तयार होतात त्याला म्हणतो आपण हेट्रोस्पोरस कंडिशन. आर नॉन राईज टू फिमेल अँड मेल गॅमेटोफाइट रिस्पेक्टिव्हली. द फिमेल for variable gametophyte in these plants return to the parent sporophyte for variable periods. The development of the zygote into young embryo take place within the female gametophyte. This process does seed habit condition. आता तुम्हाला इव्हॉल्युशन का बरं झालं यांच्यामध्ये, डिफरन्स का बरं आहे की कारण की याच्यामध्ये जे सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं म्हणजे फ्युजन होतं ते ऍक्च्युली फिमेल टाईप वरती होतं. फिमेल प्लांट बॉडी जी आहे ना त्याच्यावरती रिप्रोडक्शन होतं. कोणाचं, आपल्या टेरिडोफाइटच्या या काही मेंबर्सचं, म्हणून जवळपास सगळ्याच मेंबर्सचं रिप्रोडक्शन होतं ते फिमेल गॅमेटोफाइट वरती. फिमेल गॅमेटोफाइट वरती स्पोर तयार होतो, झायगोट तयार होतो, रिप्रोडक्शन होतं, म्हणून यांच्यामध्ये इव्हॉल्युशन झालंय असं म्हणलंय. तर आता खाली काही एक्झाम्पल दिले तुम्हाला टेरिडोफाइटचे. तर क्लासेस आणि एक्झाम्पल दोन्ही आहेत. लायसोपिडिया काय ते, सिलाजिनिला, लायकोपेडियम, स्पेनोस्पायडा, इक्विसेटम. इक्विसेटम हे पण एक्झाम्पल बरं का लक्षात ठेवा. इक्विसेटम एक्झाम्पल खूप वेळेस विचारलंय, तेवढं लक्षात ठेवा बस. तर आज आपण बघितलं काय म्हणतात ब्रायोफाइट आणि टेरिडोफाइट. तर आजच्या माझ्या मध्ये बस झाला. आज कोणाला काही कन्फ्युजन आहे का विचारा आत्ताच. समजलं ना काय असतं टेरिडोफाइट म्हणजे? थोडे वेल डेव्हलप प्लांट असतात, त्यांच्याकडे वॅस्क्युलर सिस्टीम असते. काही काही प्लांट 100 मीटरच्या हाईटचे असतात, असं पण तुम्हाला एक एक्झाम्पल दिलंय. झालं तर ब्रायोफाइट जे असतात ते छोटे असतात. एक दोघांमधली एक कॉमन गोष्ट अशी ब्रायोफाइट आणि टेरिडोफाइट मध्ये की दोघांचं रिप्रोडक्शन पाण्यामध्ये होतं. पण डिफरन्स असा आहे की एकाचं रिप्रोडक्शन होतं गॅमेट फिमेल गॅमेटोफाइट वरती, एकाचं होतं पाण्यामध्ये डायरेक्ट, म्हणजे झायगोट फॉर्मेशन जो आहे तो डायरेक्ट पाण्यामध्ये होतं, एवढं लक्षात ठेवा. आणि नंतर बेसिक डिफरन्स आहेत जसं की त्यांचं स्ट्रक्चर. ब्रायोफाइट कडं फूड सेट अँड कॅप्सूल असतं, याच्याकडं आपल्या नॉर्मल झाडांसारखं टेरिडोफाइट कडं रूट, स्टेम आणि लिव्ज असतात. लिव्ज मध्ये डिफरन्स असतो. होमोस्पोरस हेट्रोस्पोरस म्हणजे काय? होमोस्पोरस म्हणजे सेम टाईपचे स्पोर, म्हणजे सेम टाईपचे गॅमेट. हेट्रोस्पोरस म्हणजे वेगळे गॅमेट, एक छोटा एक मोठा असतो. झालं, एवढंच आहे टेरिडोफाइट मध्ये. कोणी जर तुम्हाला विचारलं तरी सांगता आलं पाहिजे काय असतं. ब्रायोफाइटचे दोन टाईप असतात, लिव्हरवर्ट आणि मॉसेस. लिव्हरवर्टचं एक्झाम्पल आहे मार्चंटिया. लिव्हरवर्ट कडे असतो गेमा कप, ज्यांच्यामधून स्पोर फॉर्मेशन वगैरे होतं, रिप्रोडक्शन होतं. मॉसेस कडे असते प्रोटोनेमा आणि लिफी स्टेज. प्रोटोनेमा मध्ये असते स्पोर फॉर्मेशन, लिफी स्टेज म्हणजे बर्ड फॉर्मेशन. दोघं जण एकत्र येतात, रिप्रोडक्शन करतात. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन सगळ्यांचं फ्रेगमेंटेशनच असतं बघा. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन जर प्रश्न आला तर फ्रेगमेंटेशन मारून टाकायचं डायरेक्ट आन्सर मध्ये. असेक्सुअल रिप्रोडक्शन काही काही जण कोनिडिया, काही काही जण झूस्पोरनं करतात. फंगस जसं की झूस्पोर आणि कोनिडियानं करतात. तर मॉसेस जे आहेत ते असेक्सुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय स्पोरोफाइट वगैरे, आणि सेक्सुअल टेक्स प्लेस बाय अँथ्रेडिया आर्किगोनियनचं. या दोघांचे एक एक गॅमेट येतात पाण्यामध्ये आणि रिप्रोडक्शन होतं. बस एवढंच लक्षात ठेवा. नंतर स्पोरोफिल काय असतं काय नाही. स्पोरोफाइट जो होतो, तर स्पोरोफाइट जो असतो ना आपल्या याच्यामधला टेरिडोफाइट मधला, त्याच्यानंतर इव्हॉल्युशन त्याला आपण म्हणतो स्पोरोफिल. मदर सेल मध्ये मिओसिस होतं त्याचं, नंतर स्पोर तयार होतात स्पोरोफिल मधून. नंतर ते शेडी रिजन मध्ये का बरं असतात सगळे टेरिडोफाइट? कारण की त्यांची रिक्वायरमेंट वेगळी असते समजा, म्हणून रेस्ट्रिक्टेड रिक्वायरमेंट असते, म्हणून ते सगळे शेडी प्लेसेस मध्ये असतात. बस एवढ्याच 3-4 गोष्टी दिल्या तुम्हाला. हायलाइट केलं असेल तर वाचून टाका, झालं. तर काही कन्फ्युजन आहे का आदित्य, राज, माधवी, प्रतीक्षा ब्रायोफाइट आणि टेरिडोफाइट मध्ये? राज, आवाज कटतोय का? आधी तुला काही कन्फ्युजन आहे का रे? बाकीच्यांचं तर काही आवाज येत नाही तुझं. हा ठीक आहे. आजच्या पुरतं बस झालं. ज्यांना ऐकू येतं त्यांनी तरी ऐका. आजच्या पुरतं बस झालं. बाकी आपण उद्या, कारण की एकाच दिवशी एवढं नको. आता उद्या जे आहे ना, फक्त जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म दोन टाईप बाकी आहेत प्लांट किंगडमचे. ते पण इझी आहे. थोडं जिम्नोस्पर्मचं जे रिप्रोडक्शनचं जे आहे समजा काय नाही,
ते तुम्ही आधीच वाचून घ्या थोडं, म्हणजे तुम्हाला नंतर कळायला सोपं जाईल. बाकी काही नाही, शब्द तरी पाठ करा कमीत कमी जे ब्लॅक कलर मध्ये आहेत ते. उद्या आपण बघू जिम्नोस्पर्म. तर एंड करतो मी आता.